रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणा पुढे आत्मबल श्रेष्ठ बल अशा अर्थाचा हा भाग सादर करणार आहे. मनाचे कान करून ऐका. श्रमशक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, मग ती शारीरिक असो किंवा बौद्धिक असो. बौद्धिकसुद्धा एक प्रकारचे श्रमच असतात अभ्यासाचे. तेव्हा याच्यासाठी एक दृष्टांत आपण पाहूया. एका भव्य डोंगरावर एक श्रमिक दगड फोडीत असायचा आणि दगडाला एक साधारण आकार आला की मग तो घडून त्याचे एक उत्तम शिल्प म्हणजे मूर्ती तयार करत असायचा. असं काम करता 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 त्याला असं वाटलं की हे जरा कष्टाचं काम आहे, श्रमाचं काम आहे. तेव्हा आपल्याला कमी श्रमामध्ये जर जास्त फल मिळालं तर असं काय करता येईल का? तर त्याने ऐकलं होतं की देव प्रसन्न झाला की असा होतो, देव आपला वर देतो मग सगळं मिळतं वगैरे वगैरे. मग त्याने देवीची उपासना सुरू केली आणि देवीची उपासना करता 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 काही दिवसांनी त्या लक्षात आलं की आपल्याला या उपासनेचं काय फल मिळत नाही. मग त्या देवीची उपासना त्याने सोडून दिली. मग त्याने सूर्याची उपासना सुरू केली, कारण पंचायतनामध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ देव आहे. म्हणजे सूर्य हा देव मोठा आहे. आणि मग त्याने सूर्याची उपासना सुरू केली. आता सूर्य हा ढगाच्या आड गेला की लोपायचा. अरे म्हणलं सूर्याला तर ढग आडवा आला की तो सूर्य अंधार पडतो, म्हणजे सूर्यापेक्षा मग ढगच श्रेष्ठ आहेत. मग त्याने ढगाची उपासना सुरू केली आणि ढगाची उपासना करता करता मग ढगातून पाऊस पडतो आणि पर्वतावर पाऊस पडतो. पर्वत अगदी निश्चल असतो. म्हणले मग पर्वताला काही होत नाही, पर्वत श्रेष्ठ आहे. मग पर्वत ढग अडवतो म्हणून पर्वत हा श्रेष्ठ आहे. मग त्याने पर्वताची उपासना सुरू केली. पर्वताची उपासना सुरू करता करता त्याच्या असं लक्षात आलं की पर्वतावर जे दगड आहेत ते दगड त्याच्यावर पाऊस पडतो आहे, वर्षानुवर्ष वर्षा होते आहे, पाऊस पडतो आहे, पण ते दगड निश्चल असतात, कठीण मजबूत असतात. तेव्हा दगड श्रेष्ठ आहेत असं त्याला जाणवलं आणि मग त्याने दगडाची उपासना सुरू केली. दगडाची उपासना सुरू करता करता लक्षात आलं की दगडाची उपासना म्हणजे काय असू शकतं. तर मी तर दगडच फोडतो आहे ना, म्हणजे दगडाला मी फोडतो आहे, त्याला घडून आकार देतो आहे आणि दगडातून देवत्व निर्माण करतो आहे. मग दगडाची पेक्षा मी श्रेष्ठ आहे. आणि मग त्याला आपल्या स्वतःच्या बलाची जागृती निर्माण झाली आणि मग स्वतः म्हटला मी सर्वश्रेष्ठ आहे, कारण मी दगडाला फोडतो, दगडातून शिल्प दगडातून देवत्व तयार म्हणजे मूर्ती तयार करतो, दगडाला आकार देतो आणि म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे. अशी आत्मबलाची त्याला जागृती झाली. भगवद्गीता सांगते, उद्धरेदात्मनात्मानं आत्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. उद्धरेत आत्मनः आत्मानं. माणसाने स्वतःचाच उद्धार करायचा आहे. गुरु आहे, देव आहे, पण या गोष्टीच्या अगोदर आपल्याला आपली स्वतःच्या आत्मबलाची जागृती झाली पाहिजे, तरच त्याचं जीवन आनंदमय मंगलमय होऊ शकतं. आणि म्हणून स्वतःच्या बलाची जागृती करणं. असं म्हणतात की माणसाला जी परमेश्वराने 100% बुद्धी दिलेली आहे ना, त्यातली माणूस फक्त 25-30%च वापरतो. म्हणजे आपण वापर कमी करतो, आपल्या बलाचा देखील आपण वापर कमी करतो. म्हणून आत्मबल उद्धरेत आत्मना आत्मानं भगवद्गीता सांगते. आणि ते संतसुद्धा सांगतात की बाबा रे, तुम्ही स्वतः देवच आहात. तुकाराम महाराज म्हणतात, देवचे बरे देवचे बरे देवची बरे
देवचे बरे, तो का म्हणे खरे तुम्ही देवचे बरे, देवची बरे, देवचे बरे. आत्मबल ओळखा. माझ्यासारखा मीच आहे जगामध्ये असं जेव्हा माणसाला वाटेल आणि ते खरं आहे, माणसाला वाटतं की हा अभिमानाने काहीतरी सांगतोय की मी जगात सर्व माझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे, ते खरं या अर्थाने आहे की माझ्या अंगठ्याचे जे ठसे आहेत ना ते उमटले की जगात तसे ठसे कोणाचे नाही, माझ्या डोळ्याचे भिंग तसे जगात कोणाचे नाही, अगदी ऐश्वर्याचे सुद्धा नाही, माझ्या डोळ्यासारखे. म्हणजे प्रत्येकाच्या आपापले जे स्वत्व आहे, अस्मिता आहे, ती सर्वश्रेष्ठ असते. म्हणून आपण आपलं स्वत्व, आपलं बल ओळखणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण स्वतःला ओळखणं, आत्मबल ओळखणं हा आजच्या भागाचा महत्त्वाचा तात्पर्य अर्थ आहे. म्हणून आत्मबल श्रेष्ठ बल, श्रमशक्ती श्रेष्ठ शक्ती, अशा अर्थाचा आजचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण.